सुंदर दिवशी हिंदू गावाच्या वेशीवर असलेल्या प्राचीन वृक्षावर दुष्ट असुरांनी हल्ला केला। त्या असुरांचा एकच उद्देश होते, ते म्हणजे वृक्षतोड करणे। त्या दिव्य वृक्षाच्या आणि दुष्ट असुरांच्या मध्ये उभे होते गावाचे रक्षक, आपले 5 हिरोज, हिंदू रिव्हेंजर्स। हिंदू रिव्हेंजर्सची टीम लीडर गीताने तिच्या बाकी 4 साथीदारांना शस्त्र धारण करण्याचा आदेश दिला। आता आपले 5 हिरोज गीता, नारायण, विनायक, विश्वनाथ आणि तुलसी हे सर्वजण आपल्या शक्तिशाली बंदुकींसोबत तयार आहेत। रिव्हेंजर्स आणि दुष्ट असुरांमध्ये भीषण युद्ध सुरू झाले। असुरांकडे वृक्षतोड करण्यासाठी मोठी आधुनिक शस्त्र होती। ती धारदार प्राणघातक शस्त्र सूर्यप्रकाशात चमकत होती। हिंदू रिव्हेंजर्स जराही घाबरत नव्हते, वृक्षाचे रक्षण करण्यासाठी आपले हिरोज समर्पित होते। दुष्ट असुरांनी गावामध्ये मोठा स्फोट घडवून आणला, तरी सुद्धा हिंदू रिव्हेंजर्स मागे हटले नाहीत। शेवटी हिंदू रिव्हेंजर्सनी आपला अंतिम प्रहार केला आणि दुष्ट असुरांच्या वृक्षतोड करण्यासाठी आणलेल्या शस्त्रांचा नाश केला। मित्र असुर घाबरून पळून गेले। लीडर गीताला तिच्या साथीदारांच्या पराक्रमावर गर्व झाला। हिंदू रिव्हेंजर्सनी अशा प्रकारे दिव्य वृक्षाचे रक्षण केले। वेशीवर असलेल्या दिव्य वृक्षाच्या रक्षणासाठी आपले हिरोज, हिंदू रिव्हेंजर्स, नेहमीच अवेलेबल आहेत। दुपारच्या उन्हात ते 5 जण वृक्षाला पाहत होते। गीता, नारायण, विनायक, विश्वनाथ आणि तुलसी सगळेच भरपूर प्रेमाने त्या दिव्य वृक्षाला पाहत राहिले।